मंगेश कालोखे यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन या नराधमांनी त्या ठिकाणी केलेली आहे। भरत भगत, त्यानंतर सुधाकर घारे, त्यानंतर रवी देवकर यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे। ज्या दिवशी मंगेश कालोखेची हत्या झाली त्याच दिवशी 6 वाजता सुधाकर घारे एअरपोर्टला त्या ठिकाणी होता, जेणेकरून सीसीटीव्ही मध्ये आपण आहोत हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तिथून अहमदाबादला निघून त्या ठिकाणी गेला। सुधाकर घारेची जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा सुद्धा त्याच्या स्वतःच्या गाडीने त्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याचा मृत्यू झाला। हे सगळं प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी होतं। त्यावेळेस सुधाकर घारेवर दाखल आहे 307 चा गुन्हा दाखल आहे, 326 चा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे अनेक गुन्हे आतापर्यंत ह्या आरोपीवर त्या ठिकाणी दाखल आहेत। भरत भगत याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे त्या ठिकाणी आहेत। सुपारी मॅटर प्रवीण पाटील यांची सुद्धा सुपारी या भरत भगत यांनी दिलेली होती। गंभीर गुन्हे असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही, यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही। आरोपी अशा पद्धतीने सीसीटीव्ही मध्ये असेल तरच तो आरोपी होतो का? रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोखे यांची केलेली आहे। तात्काळ यांना अरेस्ट करावी, मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय। 2 दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही, आम्ही ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू। जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनवर हटणार नाही। खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणी आमदार महेंद्र थोरवे यांनी खोपोलीत पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत। आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की 26 डिसेंबर रोजी मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे आणि क्रूरपणे हत्या करण्यात आली। या घटनेला आज 13 दिवस झाले असून आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मात्र या हत्येमागील मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट फिरत आहेत। ही हत्या राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आल्याचा दावा आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय। मंगेश काळोखे यांनी निवडणुकीत मोठा लीड दिल्याचा राग मनात धरून नियोजनबद्ध कट रचण्यात आला असा आरोप त्यांनी केलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की तपासादरम्यान 23 ते 26 डिसेंबर दरम्यान रवी देवकर आणि भरत भगत यांच्यात सातत्याने फोन कॉल झाले असल्याचं समोर आलंय। तसेच हत्येनंतर काही आरोपी थेट भरत भगत यांच्या घरी गेले असल्याचे पुरावे तपासात आढळले आहेत। पनवेल सत्र न्यायालयाने सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावत पोलीस कोठडी घेऊन तपास करण्याचे स्पष्ट आदेश असतानाही अद्याप त्यांना अटक न झाल्याचा मुद्दा आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थित केलाय। या दोन्ही आरोपींची गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्यावर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचा आरोप त्यांनी केला। ही हत्या रेअर ऑफ द रेअर प्रकरणातील असून मंगेश काळोखे यांची हत्या झाल्यानंतरही त्यांच्यावर वार करण्यात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत असल्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले। दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस प्रशासनाला 2 दिवसांचा अल्टिमेटम देत तात्काळ आरोपींना अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करावी, तसेच या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी केली आहे। जर 2 दिवसात कारवाई झाली नाही तर संपूर्ण मतदारसंघासह पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलाय। 26 तारखेला माझा सहकारी मानसी कालोखे यांचा पती मंगेश अप्पा कालोखे यांची क्रूरपणे, निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे। त्यानंतर आज त्यांचं या ठिकाणी साईबाबा नगर खोपोली येथे उत्तर कार्य आज या ठिकाणी होत आहे। आज जवळजवळ 13 दिवस झालेले आहेत। मंगेश कालोखे यांची ज्या नराधमाने क्रूरपणे हत्या केलेली आहे त्या आरोपींपैकी आतापर्यंत जवळजवळ 12 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मंगेश कालोखे यांची हत्या ही राजकीय वैमनस्यातून सुपारी देऊन करण्यात आलेली आहे।
या हत्येमागे ज्या ज्या राजकीय नेत्यांनी प्लॅनिंग करून सहकार्य करून मंगेशच्या हत्येमध्ये त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग त्या ठिकाणी आहे, ते परवा ज्या वेळेस सत्र न्यायालय पनवेल येथे पोलीस इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आयो यांनी सुद्धा कोर्टामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की ज्या आरोपींची नावे आम्ही या ठिकाणी मंगेश कालेकरच्या परिवाराने आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहेत, त्यातील 2 आरोपी आतापर्यंत फरार आहेत. एक नंबर सुधाकर परशुराम घारे आणि दुसरा आरोपी भरत भगत. या आरोपींचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे. हा पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेले आहे. आपण पाहिलं असेल तर परवा कोर्टामध्ये आयोगाने दिलेल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये 23 तारीख ते 26 तारखेपर्यंत रवी देवकर आणि भरत भगत यांच्यातील होणारं सातत्याने संभाषण आणि मंगेश कालोके यांची 26 तारखेला निर्घुणपणे हत्या केल्यानंतर आरोपीपैकी 2 आरोपी कर्जत तालुक्यातील असणाऱ्या भरत भगत यांच्या ग्रामीण भागातील असणारं जे घर आहे गाव अवसारे, त्या घरी त्या ठिकाणी गेले होते. एवढा सबल पुरावा समोर असताना सुद्धा अजूनही पोलीस प्रशासन त्यांना त्या ठिकाणी अटक करत नाहीत. काल पनवेल सत्र न्यायालयाने स्पष्टपणे त्यांचा जामीन अर्ज अटकपूर्व त्यांनी केलेला तो फेटाळण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी कोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की कस्टडी घेऊन त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा सूचना कोर्टाने पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तरी सुद्धा अजूनही पोलीस प्रशासनाकडनं या मेन आरोपींना त्या ठिकाणी अटक केली जात नाही. मंगेश हा सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा माझा सहकारी होता आणि त्याची अशा पद्धतीने हत्या करून त्याचं हे परिवार आपण पाहताय की 2 मुली वैष्णवी आणि आर्या आणि आमची नगरसेविका मानसीताई, हे संपूर्ण परिवार हा रस्त्यावर मंगेशच्या क्रूरपणे हत्येनंतर आलेला आहे आणि यांना न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री यांना सुद्धा आज मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करत आहेत की अशा पद्धतीने लोकशाहीची हत्या या नराधमांनी त्या ठिकाणी केलेली आहे. एक लोकप्रतिनिधी निवडून आल्याचा राग, विधानसभेला सुद्धा 2100 मताचा हायेस्ट लीड मंगेश कालोके यांनी साईबाबा नगर या परिसरातून दिलेला होता. याचा राग सातत्याने सुधाकर घारे यांच्या मनामध्ये सुद्धा होता आणि म्हणून रवी देवकर यांना सातत्याने वर्षभरापासून या ठिकाणी त्यांना प्रोत्साहित करण्यात आलेलं होतं की मंगेश ज्या पद्धतीने इथे शिवसेनेचं काम करत आहे तर त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी बॅकफुटवर आणला पाहिजे आणि यासाठीच या नराधमांना पाठीशी घालून या ठिकाणी मंगेश कालोके यांची प्लॅनिंग मर्डर या ठिकाणी सुपारी देऊन भरत भगत, त्यानंतर रवी देवकर, त्यानंतर सुधाकर घारे यांनी हे प्लॅनिंग या ठिकाणी केलेलं आहे. 20 लाखाची सुपारी रवी देवकरकडे एवढे पैसे आले कुठून? रवी देवकरला इलेक्शनला एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड दिले कोणी? हे सारं काही प्लॅनिंग होतं. 2 महिन्यापासून हे प्लॅनिंग सुरू होतं आणि म्हणूनच आपण पाहिलं की ज्या दिवशी मंगेश कालोकेची हत्या झाली त्याच दिवशी
6 वाजता सुधाकर घारे एअरपोर्टला त्या ठिकाणी होता, जेणेकरून CCTV मध्ये आपण आहोत हे त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. तिथून अहमदाबादला निघून त्या ठिकाणी गेला आणि या अशा पद्धतीने हे सगळं प्लॅनिंग मर्डर त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आतापर्यंत सुधाकर घारेची जर आपण गुन्हेगारी पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी एका फॉरेस्ट ऑफिसरचा सुद्धा, फक्त घराला लागून फॉरेस्ट आहे आणि फॉरेस्ट ऑफिसरनी एक नोटीस काढली म्हणून त्या फॉरेस्ट ऑफिसरला त्याच्या स्वतःच्या गाडीने त्याला त्या ठिकाणी उडवलं आणि त्याचा मृत्यू झाला. आणि अशा पद्धतीने तो सुद्धा एक 302चा गुन्हा त्यावेळेस सुधाकर घारेवर दाखल आहे, 307चा गुन्हा दाखल आहे, 326चा गुन्हा दाखल आहे, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. अशा प्रकारे अनेक गुन्हे आतापर्यंत ह्या आरोपीवर त्या ठिकाणी दाखल आहेत. 2 नंबरचा आरोपी आहे भरत भगत, याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे त्या ठिकाणी आहेत. सुपारी मॅटर प्रवीण पाटील यांची सुद्धा सुपारी या भरत भगत यांनी दिलेली होती आणि त्याच्यामध्ये सुद्धा अरेस्ट त्यांना त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे असणारे हे दोन्ही आरोपी राजकीय आशीर्वादामुळे आतापर्यंत त्यांना अटक होऊ शकलेली नाही. आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण सरकारच्या, मुख्यमंत्र्यांच्या, गृहमंत्र्यांच्या, पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत आहोत की ज्या पद्धतीने कोर्टाने आदेश केलेले आहेत की यांना कस्टडी घेऊन यांचं इन्व्हेस्टिगेशन करावं, अशा पद्धतीच्या सूचना दिल्या असताना सुद्धा यांना अटक त्या ठिकाणी केली जात नाही. जे यांच्याकडे आतापर्यंत जे काही त्यांच्याकडे पुरावे असतील, जर हे आरोपी बाहेर राहिले तर हे सर्व पुरावे हे नष्ट करून त्या ठिकाणी हजर होतील. आणि मग आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काय आरोपी अशा पद्धतीने CCTV मध्ये असेल तरच तो आरोपी होतो का? अशा पद्धतीचे प्लॅनिंग मर्डर करणारे हे जे आरोपी आहेत हे गुन्हेगार आहे, रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. आणि यांनी केलेलं जे कृत्य आहे ते घृणास्पद आहे. रेअरेस्ट ऑफ रेअर क्राईम अशा पद्धतीची क्रूर अमानुष हत्या मंगेश कालोखे यांची केलेली आहे. मंगेश कालोखे मृत्यू पडल्यानंतर सुद्धा त्याच्यावर वार करण्यात येत होते. आपण CCTVच्या माध्यमातून ते पाहतात, संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, देश पाहत आहे. आणि अशा पद्धतीची हत्या झाली असताना सुद्धा अशा आरोपींना पाठीशी घालणं हे खरोखरच मानवी जीवनाला, समाजाला काळिंबा फासणारी आज गोष्ट या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून माझी पोलीस प्रशासनाला या माध्यमातून विनंती आहे की आपण हे दोन्ही आरोपी तात्काळ यांना अरेस्ट करावी, यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी करावं आणि यांना जेलबंद करावं. आणि यांनी केलेलं जे कृत्य आहे यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होईल. मोकोको अंतर्गत यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे. हे सर्व अट्टल गुन्हेगार आहेत. आपण जर आरोपींपैकी जे मंगेशला मारणारे प्रत्यक्ष जे आरोपी CCTV मध्ये आपण पाहताय हे सर्व सराईत अट्टल गुन्हेगार आहेत. हे सर्व मुस्लिम असणारे काही आरोपी आहेत. यांनी ज्या पद्धतीने क्रूरपणे मंगेशची सुपारी घेऊन त्या ठिकाणी हत्या केलेली आहे, या हत्येमध्ये सगळ्यांचाच या ठिकाणी यांचा सहभाग आहे. आपण पाहिले असेल तर भरत भगत आणि रवी देवकर मध्ये 12 कॉल झालेले आहेत. त्याच्यानंतर घरी सुद्धा गेलेले आहेत. मग सातत्याने निवडणुकीमध्ये सुद्धा रवी देवकर, भरत भगत आणि सुधाकर घारे हे सुद्धा एकत्रपणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पैशाचा सुद्धा बाजार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. तरी पण जनमत हे मंगेश कालोखेंच्या बरोबर होतं, मानसी कालोखेंच्या बरोबर होतं. आणि म्हणून लोकशाहीचा विजय या ठिकाणी झाला असताना तो विजय पचनी न पडल्यामुळे लोकशाहीची मंगेशच्या रूपाने हत्या करण्याचं काम या नराधमांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी कालही सुद्धा उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटलेलो आहे. मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी निवेदन आज त्या ठिकाणी देत आहोत की तात्काळ या आरोपींना अटक करून मोकोका अंतर्गत यांच्यावर कारवाई करून यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी निवेदन आज DG साहेब असतील त्यांना, महाराष्ट्र पोलीस अधीक्षक त्यांना करणार आहोत, रायगड पोलीस अधीक्षक यांना सुद्धा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि मुख्यमंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना त्या ठिकाणी आम्ही निवेदन या माध्यमातून या ठिकाणी देणार आहोत. आणि अशा पद्धतीने हे कृत्य या खोपोली शहरामध्ये सुसंस्कृत असणारं माझं हे खोपोली शहर आहे. या शहरामध्ये अशी घटना ही कधीही या ठिकाणी याच्या अगोदर घडलेली नाही आणि म्हणून अशा पद्धतीचं कृत्य खोपोलीचे सर्वसामान्य असणारी जनता, नागरिक हे यापुढे सहन करणार नाही
आणि हा अन्याय या परिवारावर जो झालेला आहे हा अन्याय सुद्धा आम्ही यापुढे सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या प्रेसच्या माध्यमातून, या सोशल मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि गृहमंत्र्यांना या ठिकाणी आम्ही सांगतोय, पोलीस प्रशासनाला सांगतोय, आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम आम्ही या ठिकाणी देतोय. 2 दिवसामध्ये जर हे दोन्ही आरोपी अटक करून त्यांचं इन्व्हेस्टिगेशन त्या ठिकाणी केलं गेलं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला संपूर्ण मतदारसंघाच्या वतीने, संपूर्ण खोपोली शहर असेल, माझा मतदारसंघ असेल, मी स्वतः असेल आणि संपूर्ण कालोखे परिवार त्या ठिकाणी असेल, आम्ही हे आंदोलन करून त्या ठिकाणी बसून राहू. जोपर्यंत आरोपीला अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही पोलीस स्टेशनहून हटणार नाही, चाहे त्यासाठी आमचं काही हो. त्या ठिकाणी जर असं राजकीय फक्त याच्यापोटी, राजकीय दबावापोटी जर या आरोपींना अटक केली जात नसेल, एवढं सगळं कोर्टामध्ये सुद्धा आणि कोर्टाने सुद्धा आदेश दिले असताना सुद्धा यांना जर अटक केली जात नसेल तर आम्ही लोकशाही पद्धतीने न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरू. साहेब, आपण आत्ताच बोललात की राजकीय दबावापोटी यांच्यावर कारवाई होते. नक्की राजकीय दबाव पोलिसांवर कोणाचा आहे आणि कुठल्या माध्यमातून? मंगेश कालोखे यांची हत्या ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. राष्ट्रवादी सुद्धा सत्तेमध्ये या ठिकाणी सहभाग आहे. त्यामुळे राष्ट्रवादी दबावतंत्रांचा वापर पोलीस प्रशासनावर त्या ठिकाणी करत आहे. पोलीस प्रशासनाने अतिशय योग्य पद्धतीचा तपास हा आतापर्यंत त्या ठिकाणी जे प्रत्यक्षदर्शी असणारे आरोपी आहेत ते त्या ठिकाणी अटक करण्यात त्यांना आलेली आहे. परंतु जे प्लॅनिंगमधले असणारे हे जे आरोपी आहेत ह्यांना प्रत्येक वेळेला ह्या गोष्टीची सवय लागलेली आहे की अशा पद्धतीने पडद्याआड राहून हे कृत्य करायचं आणि मग समोर मात्र दुसरे आरोपी त्या ठिकाणी दाखवायचे. आपण जर पूर्णपणे पोलीस इन्व्हेस्टिगेशन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की मंगेशला मारणारे प्रत्यक्ष आरोपी जे होते त्यांनी तोंडाला मास्क त्या ठिकाणी लावलेले होते, रुमाल बांधलेले होते आणि त्यांचं प्लॅनिंग असं ठरलेलं होतं की प्रत्यक्षात मारायला सुपारीमधले असणारे आरोपी जे मुस्लिम समाजाचे 3 आरोपी होते किंवा अजून दुसरे 2 आरोपी आणि रवी देवकरचा मुलगा असे 5 आरोपी प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी CCTV मध्ये आपल्याला मारताना दिसत आहेत. परंतु प्रत्यक्षात त्यांना CCTVच्या अगोदर मंगेशला मारलाय आणि CCTVच्या अगोदर मारणारे आरोपीपैकी इथले स्थानिक असणारे चव्हाण असतील किंवा बाकीचे जे आरोपी आहेत हे सगळे आरोपी जे आता 12 आरोपी अटक केलेले आहे यातले आरोपी सुद्धा मंगेशला मारण्यासाठी त्या ठिकाणी होते. मग त्यांनी प्लॅनिंग त्या ठिकाणी केलेलं होतं. काही वकिलांकडनं त्यांनी सल्ले त्या ठिकाणी घेतलेले होते की मारायला फक्त आम्ही राहू, हजर व्हायला स्थानिक आरोपी बरोबर घेऊन आम्ही हजर होऊ, अशा पद्धतीचा प्लॅन त्यांनी या ठिकाणी केलेला होता. परंतु पोलिसांनी योग्य असं इन्व्हेस्टिगेशन त्यांच्यामध्ये मारणाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी केलं आणि हे सगळं सत्य त्या ठिकाणी उघडकीस त्या ठिकाणी आणलेलं आहे. परंतु हे आपल्या निदर्शनात या ठिकाणी येत असताना जे मुख्य आरोपी प्लॅनिंगमधले आहेत त्यांना मात्र त्या ठिकाणी पोलीस प्रशासनावर दबावतंत्रांचा वापर त्या ठिकाणी केला जात आहे, म्हणून त्यांना त्या ठिकाणी अटक केली जात नाही असं आमचं म्हणणं आहे. पोलिसांनी प्रेस नोट मध्ये राजकीय वैमनस्यातून हत्या झाली असा स्पष्ट उल्लेख केलाय, मात्र राजकीय आरोपी आजही मोकाट आहेत. यामागचं कारण तुम्हाला काय वाटतंय? याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आपण पाहिलं की मागच्या वेळेला सुद्धा सुनील तटकरे कर्जतमध्ये आलेले होते आणि त्यांनी सुद्धा इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झालेलं नसताना सुद्धा आमच्या ह्या दोन्ही लोकांचा म्हणजे भरत भगत आणि सुधाकर घारे यांचा काही सहभाग त्या ठिकाणी नसेल असं त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं होतं. परंतु पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे क्लिअर त्या ठिकाणी आलेलं आहे की 23 ते 26 तारखेपर्यंत 12 कॉल त्याची त्या ठिकाणी भरत भगतचे त्याची झाले आहेत आणि भरत भगत सुद्धा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे. मग हे सगळे गुन्हे झाले असताना आरोपी खोपोलीत कोणाच्या घरी गेले नाही, दुसऱ्या कोणाच्या घरी गेले नाही, सर्वसामान्यांच्या कोणाच्या घरी आश्रयास गेले नाही, भरत भगतच्याच घरी का गेले? तर ह्याचं सुद्धा आपण पोलीस प्रशासनाने याचं इन्व्हेस्टिगेशन करून आज काय प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी CCTV मध्येच भरत भगत पाहिजे का, CCTV मध्येच सुधाकर घारे पाहिजे का, मगच त्यांना अरेस्ट केली जाईल का? तर हे सगळं पडद्यामागे असणारे हे सगळे होते. रवी देवकरची कधीही हिंमत नव्हती, त्याच्या परिवाराची सुद्धा हिंमत नव्हती की मंगेश कालोखेच्या अंगावर हात टाकण्याची त्यांची हिंमत नव्हती. हे सगळं प्लॅनिंग करून त्यांनी प्लॅनिंग मर्डर केलेली आहे. यांना पैसे सुद्धा कोणी पुरवले याचं सुद्धा इन्व्हेस्टिगेशन या दोन्ही आरोपींना अटक करून करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.